नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंग ड्रॉइंग मास्टर या चॅनलच्या माध्यमातून आपण आज ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन ड्रॉइंग नंबर 2 बघणार आहोत। सुरुवातीला आपण हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल ॲक्सिस घेतले। एकदम मिडलला घ्यायचे आहेत आपल्याला आणि 15-15 डिस्टन्स सोडून दोन्ही साईडला रेफरन्स लाईन घेतल्या, वर्टिकली आणि हॉरिझॉन्टल सुद्धा। हॉरिझॉन्टल पण काढून झालं। त्यानंतर आपल्याला फ्रंट व्ह्यू काढायचा आहे। इथे आपण ही ड्रॉइंग थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडने काढणार आहोत। त्यासाठी आपला फ्रंट व्ह्यू हा खाली असणार आहे। बारा mm एका कॉर्नरची हाईट घेऊन लांबी 75 mm घेतली। या फ्रंट व्ह्यूची हाईट 50 mm असून स्लोप आपण दोन्ही कॉर्नरने जोडून घेतला असा। त्यानंतर 50-50 mm वर मार्किंग करून 25-25 वर मार्किंग करून दोन्ही मधला जो स्लॉट आहे तो आपण मार्क केला। त्यानंतर स्लोपवर खालून 12 mm मार्किंग करून हाईट 16 mm घेतली। त्याच्यावरचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे स्लोपवरचा तो आणि समांतर अशी लाईन जोडून दिसतो तो ट्रायंगल जोडून घेतला। अशा प्रकारे आपला फ्रंट व्ह्यू हा कंप्लीट होत आहे। पण वरच्या स्लॉटची जी हिडन लाईन आहे, जो स्लॉट दिसत नाही त्याची आपण हिडन लाईन मार्क करून घेतली, जी वरून 12 mm खाली घ्यायची आहे। त्यानंतर फ्रंट व्ह्यू कंप्लीट झाल्यानंतर त्याच्याच बाजूला साईड व्ह्यू आपल्याला काढायचा आहे। त्यासाठी फ्रंट व्ह्यूचे जे प्रोजेक्शन आहेत ते साईडला घेतले अशा प्रकारे बघा। त्यानंतर साईड व्ह्यू काढताना त्याची जी विड्थ आहे ती 63 आहे आणि हाईट तर 50च असणार आहे। फ्रंट व्ह्यूच्या रेफरन्सने आपण घेतली, हाईट तीच राहणार। त्यानंतर फ्रंटचा जो 12 mm चा फेस आहे साईडला तो आपल्याला क्लिअर दिसतोय। टॉप साईडला मिडलला आपल्याला स्लॉट आहे तो मार्क करण्यासाठी आपण दोन्ही साईडून 22-22 ची मार्किंग घेतली आणि हाईट त्या स्लॉटची 12 mm घेतली आणि आपण डायरेक्टली जोडून घेतलं। फ्रंट व्ह्यूचे रेफरन्स लाईन घेतल्यामुळे आपल्याला साईड व्ह्यू काढणं थोडं इझी झालेलं आहे। आता आपल्याला जो मध्ये एक्स्ट्रा पार्ट आहे, जो टेपर टाईप, तो आपल्याला स्लोपवरचा जो टेपर टाईप आहे तो काढायचा आहे। त्यासाठी मार्किंग घेतली, दोन्ही साईडून 19-19 म्हणजे 19-19 सोडून मध्ये हाईट त्याची 16 mm घेतली उंची अशा प्रकारे बघा। फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू सुद्धा कंप्लीट झालेला आहे। आणि दुसरा जो स्लॉट आहे जो स्लोपवर आहे त्याचा आपल्याला एक बॉक्स वरच्या साईडला दिसेल आणि काही हिडन लाईन दिसतील, त्या मार्क केल्या बघा अशा प्रकारे। आता आपल्या इथे साईड व्ह्यू हा कंप्लीट झालेला आहे। त्याचे प्रोजेक्शन आपल्याला वर घ्यायचे आहेत। थोडेसे मी प्रोजेक्शन वर ॲक्सिस पर्यंत मार्क करून घेतले। आपल्याला 45च्या अँगलने ते आणखी थोडेसे वर घ्यायचे आहेत। त्यासाठी मी अँगल 45 घेतला आणि एक 45ची लाईन जोडून घेतली। आता ड्राफ्टरने तेच प्रोजेक्शन 45च्या लाईनपर्यंत ओढून घेतले।
बघा अशा प्रकारे सर्व जेवढे कॉर्नर जेवढे पॉईंट आहेत तेवढे वर खेचून घेतले. तसेच फ्रंट व्ह्यूचे सुद्धा मला रेफरन्स लाईन वर ओढून घ्यायचे आहेत. बघा मी असे ओढून घेतले आणि फ्रंट व्ह्यूचे सर्व ओढून घेतले. आणि आता 45च्या लाईनपासून आडवे प्रोजेक्शन सुद्धा मी आता खेचून घेत आहे. त्यामुळे जो माझा टॉप व्ह्यू आहे तो ऑटोमॅटिकली रेडी होऊन जाईल. ह्या प्रोजेक्शनने आपल्याला सर्व पॉईंट एका ठिकाणी मिळतील. आपल्याला मेजरमेंट घ्यायची आवश्यकता पडत नाही अशा ठिकाणी. फक्त आपल्याला त्या ट्रेस करून मार्किंग करायची असते. मी आता पॉईंट मार्क करून घेईन. बघा हा झाला 4 पॉईंट मार्क केले जो आपला टॉप व्ह्यू आहे. आणि त्याच्यामध्ये स्लॉट जे आहेत त्याची पण मार्किंग घेतली. आता मी जोडून घेत आहे, हायलाईट करत आहे. बघा असे टॉप व्ह्यूच्या ज्या लाईनी आहेत त्या मी मार्क केल्या. जी हाईट आहे टॉप व्ह्यूची जी हाईट आहे 75 आणि 75, 75 आणि 63. त्यातला टॉप व्ह्यूचा एक स्लॉट मार्क करून झालेला आहे. त्यानंतर टॉप व्ह्यूहून जो वरचा पार्ट दिसत आहे 25 बाय जी स्लोप वरची जी मार्किंग केलेली लांबी आहे ती बघा. आता ही 25 आणि प्रोजेक्शनने मिळालेली जी हाईट आहे ती मार्क करून घेतली. त्यानंतर सेकंड स्लॉट मार्किंग करून घेतला. बघा असा अशा प्रकारे आपला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडने कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी सिम्बॉलसुद्धा दाखवलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.